नमस्कार मैत्रिणींनो, मी आपली मैत्रीण स्वाती. मी गृहिणी स्वाती आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहे. मैत्रिणींनो, आज मी आपल्या किचनमध्ये घेऊन आलेली आहे एकदम खस्ता कुरकुरीत अशी मूग डाळीची कचोरी, ती पण एकदम हलवाई स्टाईलमध्ये. चला तर आपल्या कृतीला आता सुरुवात करूया. त्यासाठी मी 500 ग्राम मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे. 1 ते 1.5 टेबल स्पून ओवा घातलेला आहे. तर तो पण हातावर थोडासा क्रश करून हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया. त्यामध्ये मोहनासाठी 200 ग्रॅम तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल अंदाजे घालायचं. पिठाचा असा गोळा तयार झाला पाहिजे एवढं तेल घालायचं. मला तेल थोडं कमी वाटत आहे म्हणून मी परत त्यामध्ये आता थोडंसं तेल घालते. तेल मात्र अगदी कडकडीत गरम असं तेल घालायचं. ते छान मिक्स करून घ्यायचं. असा हातावर असा पिठाचा मुटका तयार झाला पाहिजे एवढं ह्यामध्ये तेल घालायचं. आता थोडं थोडं पाणी घालून मीडियम, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पतला पण नाही, असं आपण पीठ चांगलं मळून घेऊया. पाणी मात्र थोडं थोडं घालायचं, एकदम नाही घालायचं. जास्त घट्ट झालं तर मग आपले कचोरी अशी फुलत नाही व सारण बाहेर येते. पातळ झाली तर मग ती नरम पडते, अशी खस्ता कुरकुरीत नाही. म्हणून असा मीडियम असं पीठ मळायचं. पीठ मळून आता आपण त्याला अर्धा तास चांगलं झाकून ठेवून देऊया. असं पीठ मळलेलं आहे आपलं, छान स्मूथ असं पीठ मळलं गेलेलं आहे. आता आपण आपलं पीठ अर्धा तास असंच झाकून ठेवूया. हे पीठ जोपर्यंत आपलं मुरत आहे तोपर्यंत आपण सारणासाठी लागणारा मसाला बनवून घेऊया. त्यासाठी मी मुगाची डाळ 2 ते 2.5 तास भिजत घातली. ती आपण आता पाणी न घालता वाटून घेऊया. हे माझं चटणी बनवलेलं मिक्सरचं भांडं आहे, त्यामध्येच ही डाळ घालून जाडसर पेस्ट करून घेऊया. आता आपण गॅसवर कढई गरम करण्यात ठेवून त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालूया. तेल थोडं गरम झालं की त्यात जिरे, मोहरी, मोहरी थोडी सरकली त्यामध्ये 2 स्पून जाडसर वाटलेली बडीशेप घालूया. ही बडीशेप थोडी अशी चटकली की त्यामध्ये अर्धा टीस्पून हिंग घालूया आणि 1 टेबलस्पून ठेचलेले धने. एका धन्याचे असे 2 भाग झाले पाहिजे, जास्त बारीक नाही वाटायचे. आणि 4-5 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा जाडसर वाटलेला ठेचा. आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढ्या मिरच्या घालायच्या आणि छान परतून घ्यायचं. आता यामध्ये थोडंसं चवीनुसार लाल तिखट, हिरव्या मिरच्या घातल्यामुळं लाल तिखट बेताचं घालायचं. थोडीशी अर्धा टीस्पून हळद. हा घरी बनवलेला गोडा मसाला आहे, तो 1 चमचा. आणि हे सगळं परतलं की
2 टेबलस्पून बेसन घालून मंद गॅसवर छान परतून घ्यायचं. बेसन अगदी लाल होऊन त्यामध्ये अशी फेस येईपर्यंत, हलकं होईपर्यंत ते छान असं परतून घ्यायचं. कच्चं राहिलं नाही पाहिजे. आपल्याला बेसन परतवण्यासाठी 5 मिनिटं लागले. मग त्यामध्ये आपण आपली वाटलेली मुगाची डाळ घालूया. हे सर्व मंद आचेवर परतून घ्यायचं. मोठ्या गॅसवर नाही करायचं. मंद आचेवर परतवलं की ते छान खमंग भाजलं जातं. आणि आपलं सारण अगदी सुट्ट होतं, नाही तर मग तो जळतं, चिकट होतं. त्यासाठी मंद गॅसवर करायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडेसे काळे मीठ. एक टेबलस्पून आमचूर पावडर घालूया. मिश्रण छान असं परतून घेऊया सुट्ट होईपर्यंत. यामध्ये अगदी पाव चमचा आपण खाण्याचा सोडा घालूया. आणि चांगलं परतून घेऊन गॅस बंद करून गार करण्यास ठेवूया. मिश्रण गार झाल्यावर याचे लिंबा एवढ्या आकाराचे गोळे असे लाडू बनवून घेते. आता आपले पीठ छान मुरलेलं आहे. आता आपण याचे एकसारखे गोळे बनवून घेऊया. असे मीडियम साईजचे गोळे बनवून घेऊ. गोळ्याचा वाटीप्रमाणे आकार तयार करू. त्यामध्ये आपल्या मुगाच्या सारणाचा गोळा घालू. सगळीकडून सारखे असे बोटाने थापून घ्यावं लागतं, नाहीतर मग ते कुठं जाड कुठं पतलं झालं की मग ते सारण तिथून फुटून बाहेर यायची शक्यता. आता हे चांगलं स्टफिंगमध्ये बंद करून घेऊया पुरणाच्या पोळीप्रमाणे. याचं एक्स्ट्राचं पीठ काढून घेऊ. छान बंद करून हाताने प्रेस करून याला कचोरीचा आकार देऊया. हाताने दाबून दाबून असा कचोरीचा आकार देऊ. आता आपण आपल्या सगळ्या कचोऱ्या भरून घेऊया. सगळ्या साईडने असे चांगल्या हाताने दाबून घ्यायचं. आपण आता दुसरी कचोरी पण भरून घेऊ. हे पिठाचे गोळे मला मोठे वाटल्याने मी त्यातले थोडं थोडं पीठ काढून घेतलं आणि वाटीसारखा छान आकार करून घेऊया. आणि त्यामध्ये पुन्हा आपल्या मुगाच्या डाळीचं सारण भरूया.
आपल्याला कचोरी तळण्यासाठी तेल मात्र मीडियम गरम पाहिजे, जास्त कडक नाही पाहिजे। आता हे तेल जास्त गरम झालं होतं तर मी गॅस बंद करून घेतला व त्यामध्ये आपल्या कचोऱ्या घालत आहे। आणि कचोऱ्या घातल्यावर त्याला हात नाही लावायचं। मीडियम गॅसवर हळून एक कुरकुरीत अशा तळू द्यायचे। ते आपोआप वर आल्यावर मग आपण त्याला पलटून घेऊया। जोपर्यंत त्यावर येत नाही तोपर्यंत आपण त्याला हलवायचं नाही आणि मीडियम गॅसवरच त्या छान कुरकुरीत होऊ द्यायच्या। कचोऱ्या तळण्यासाठी खूप पेशन्स पाहिजे। ते पूर्ण एक बॅच होण्यासाठी आपल्याला 20 ते 25 मिनिटं लागतात। आपण आता आपल्या कचोऱ्या आरामशीर तळून घेऊया। एका साईडनं थोड्या वर आल्या मग आपण परतून घेऊया व मग गॅस असा थोडासा मीडियम पेक्षा वाढवून घेऊया। पहिले सुरुवातीला एका साईडनं होईपर्यंत लो फ्लेमवरच आपल्याला कचोऱ्या होऊ द्यायच्या आहेत। मंद गॅसवर तळले तरच आपली कचोरी ही छान खस्ता कुरकुरीत होते। नाहीतर फुल गॅसवर तळली ना की ती लगेच तळल्या जाते आणि आतून कच्ची राहते व थोड्या वेळात ती अशी नरम पडते। ती हलवाईसारखी अशी कुरकुरीत बाहेरची जशी मार्केटमध्ये भेटते तशी होत नाही। आणि मार्केटमध्ये कचोऱ्यामध्ये एका तेलामध्ये खूप वेळेस असं तळलेले असल्यामुळे ते तेल खराब होते व ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असते। त्यामुळं आपण असंच घरी पदार्थ बनवून खाल्लेले कधीही चांगले। आपल्या कचोऱ्या कशा मस्त फुलत आहेत। या कचोऱ्या कुरकुरीत होण्याची एकच ट्रिक आहे, ते लो गॅसवर पूर्ण कचोरी तळून घ्यायची। कचोऱ्या पूर्ण झाल्यावर थोडीशी फ्लेम वाढवून ते गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायची। आपल्या मस्त कचोऱ्या तयार झाल्या। आता आपण दुसरी बॅच टाकूया। दुसरी बॅच टाकण्याच्या आधी पण मी गॅस बंद करत आहे आणि थोडंसं तेल कोमट झाल्यावर मग बाकीच्या कचोऱ्या सोडत। आता आपला गॅस थोडा लावून घेऊया आणि मीडियम गॅसवर परत आपल्या कचोऱ्या छान क्रिस्पी तळून घेऊया। आता आपण आपल्या कचोरी सोबत खाण्यासाठी 4-5 मिरच्या तळून घेऊया आणि आता आपल्या कचोरीचं प्लेटिंग करूया। तर आपल्या कचोऱ्या कशा मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत। त्याचा मस्त क्रिस्पी आवाज येतो। यासाठी मी आधी चिंच गुळाची चटणी व पुदिन्याची चटणी बनवून ठेवलेली। आता चिंच गुळाची चटणी, पुदिन्याची चटणी, हिरवी मिरची घालून अगदी तयार आहे आपली घरच्या घरी बनवलेली खस्ता कुरकुरीत व अगदी स्वादिष्ट मूग डाळीची कचोरी। तर मैत्रिणींनो, तुम्हाला कशा वाटलं ते करून खाऊन बघा व लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।